पे इस वक्त देवेंद्र फडणवीस की माता जी जुड़ चुकी हैं। माता जी विजयाबद्दल शहांकडून अभिनंदनाचा फोन करण्यात आलाय। अमित शहांचा फडणवीसांना फोन, शहांकडून फडणवीसांचा अभिनंदन करण्यात आलं आणि साहजिक आहे अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे भाजपला आणि त्याच अनुषंगाने आपण स्क्रीनवर बघू शकतोय, स्क्रीनवर भूपेंद्र यादवांचं अभिनंदन देवेंद्रजी करतायत आणि देवेंद्रजींचं अभिनंदन भूपेंद्रजी करतायत। भूपेंद्र यादवांकडे जबाबदारी होती, राज्याचे प्रभारी होते आणि आम्ही काही दिवसापूर्वी म्हणजे त्यांच्याबरोबर बसलो होतो गप्पा मारत, आणि ते विश्वासानं सांगत होते 105 जागांच्या खाली एक जागा येणार नाही भाजपची म्हणून, आणि या ठिकाणी मोठं यश जे आहे ते भाजपच्या पदरात पडताना पाहायला मिळतंय। खरं आणि आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल, महायुतीच्या विजयानंतर फडणवीसांनी सूचक ट्विट केल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीस म्हणतात एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। महायुतीच्या विजयानंतर फडणवीसांचं हे ट्विट, आणि अर्थातच हा टोला देखील म्हणावा लागेल, कारण एक हे तो सेफ आहे याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता, आणि आता पुन्हा एकदा या घोषणेला विरोध केल्यानंतर देखील महाराष्ट्रातली जनता जी आहे ती मात्र या घोषणेच्या बाजूने होती का, किंवा ही घोषणा जी आहे ती मात्र इथं राज्यामध्ये यशस्वी ठरणार नाही असा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून देखील करण्यात आला होता। त्यामुळे माझा प्रश्न विद्या चव्हाण यांना नक्कीच आहे की हा दावा तुमच्या पक्षाकडून झाला होता की ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे किंवा या घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही, मग आता ही घोषणा यशस्वी झाली, तुमचा अंदाज खोटा ठरला किंवा असत्य झाला, तो अंदाज फेल गेला महाराष्ट्रामध्ये असं